महाराष्ट्राच्या राजकारणात काही घराणी अशी आहेत, काही कुटुंब अशी आहेत ज्यांची ओळख, ज्यांचा प्रभाव अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहतो। त्यापैकीच एक अत्यंत मोठं, महत्त्वाचं आणि देशभरात ओळख असलेलं नाव म्हणजे मुंडे कुटुंब। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जो राजकीय आणि सामाजिक वारसा निर्माण केला, जो संघर्ष केला, तो त्यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे, दुसऱ्या कन्या माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांनी आपापल्या परीने पुढे नेला। महाराष्ट्राने तिघा भावा-बहिणींना राजकारणाच्या आखाड्यात लढताना पाहिलं आहे, पण आता याच कुटुंबातील तिसरी मुलगी राजकारणाच्या आखाड्यात आपलं पहिलं पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या आणि पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडे यांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली आहे। कोण आहेत या यशश्री मुंडे, ज्या आतापर्यंत राजकारण आणि प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर होत्या, त्या अचानक या क्षेत्रात काय येत आहेत? त्यांची ही एंट्री इतकी महत्त्वाची का मानली जात आहे? आणि त्यांच्या या लॉन्चिंगमुळे बीडच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे बदल, कोणती नवी समीकरणं निर्माण होणार आहेत? आज आपण मुंडे कुटुंबातील या नव्या पर्वाची, त्यामागील राजकीय समीकरणांचा आणि भविष्यातील शक्यतांचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण चर्चेचं केंद्रस्थान आहे बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक। या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे आणि डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यासोबत त्यांच्या लहान भगिनी यशश्री मुंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या क्षणापासून त्यांच्या राजकारणातील एंट्रीची, त्यांच्या लॉन्चिंगची चर्चा सुरू झाली। आता प्रश्न पडतो की सुरुवात बँकेच्या निवडणुकीतूनच का? तर महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्रात हे राजकारणाची पहिली पायरी, एक लॉन्चपॅड मानलं जातं। साखर कारखाने, सहकारी बँक, दूध संघ यासारख्या संस्थांच्या माध्यमातून नेत्यांना थेट लोकांपर्यंत पोहोचण्याची, कार्यकर्त्यांचं जाळं विणण्याची आणि प्रशासकीय अनुभव मिळवण्याची एक मोठी संधी मिळते। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही तर मुंडे कुटुंबासाठी केवळ एक बँक नाही, तर ती त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वर्चस्वाची एक मोठी शक्ती आहे, एक किल्ला आहे। गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर आजतागायत या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निर्विवादपणे बिनविरोध निवडून आलेले आहे। त्यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी यशश्री मुंडे यांच्यासाठी यापेक्षा सुरक्षित आणि मजबूत लॉन्चपॅड दुसरं कोणतंच असू शकत नाही। यशश्री मुंडे या केवळ एका मोठ्या राजकीय नेत्याच्या कन्या नाहीत, तर त्यांची स्वतःची एक स्वतंत्र आणि अत्यंत प्रभावी ओळख आहे। त्या पेशाने वकील आहेत। त्यांनी आपलं शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलं आहे। काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा कॉर्नल विद्यापीठाकडून त्यांचा प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरवही करण्यात आला होता। हा सन्मान त्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता अधोरेखित करतो। इतकी मोठी राजकीय पार्श्वभूमी असूनही आणि बहिणी राजकारणात सक्रिय असतानाही यशश्री यांनी आतापर्यंत स्वतःला जाणीवपूर्वक राजकारणापासून 2 हात लांब ठेवलं होतं। त्या प्रसिद्धीच्या जोतात फारशा कधी आल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांची ही एंट्री अधिकच महत्त्वाची ठरते। एक उच्च शिक्षित, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित झालेली तरुणी, जी आत्तापर्यंत राजकारणापासून दूर होती, ती आता थेट या क्षेत्रात उतरत आहे। त्यामुळे त्या राजकारणात काय नवीन बदल घडवतील, त्यांची कार्यपद्धती कशी असेल, याबद्दल लोकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे। यशश्री मुंडे यांच्या या एंट्रीमुळे बीडच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचं समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। ते म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नातं। हे दोघे भाऊ बहीण राज्याच्या राजकारणात जरी वेगवेगळ्या विरोधी पक्षांमध्ये असले, तरी स्थानिक पातळीवर, विशेषतः सहकार क्षेत्रात ते अनेकदा एकत्र येऊन सामंजस्याने निर्णय घेताना दिसले आहेत। यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही या दोघांनी मिळून बिनविरोध केली होती। त्यामुळे आता या वैद्यनाथ बँकच्या निवडणुकीतही पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? धनंजय मुंडे आपल्या लहान भगिनीच्या यशश्रीच्या राजकीय प्रवेशाला पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरुद्ध होण्यासाठी मदत करणार का? की मग इथे राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? हा सध्या बीडच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न आहे। सध्या तरी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 71 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यात सर्वसाधारण मतदारसंघांच्या 12 जागांसाठी 52 अर्ज, तर महिलांच्या 2 जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत। यशश्री यांच्यासोबतच त्यांच्या बहीण डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीही अर्ज दाखल केला आहे। 14 जुलैला अर्जांची छाननी होईल आणि 15 ते 29 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे। त्यामुळे 29 जुलै रोजीच या निवडणुकीत खरं चित्र स्पष्ट होईल। तोपर्यंत ही निवडणूक बिनविरुद्ध होणार की चुरशीची होणार, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जातील।
यशश्री मुंडे यांची राजकारणातील ही एंट्री ही केवळ एका बँकेच्या निवडणुकीपुरती मर्यादित नाही, याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि विशेषतः भाजपच्या राजकारणावर होऊ शकतात। मुंडे कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे याच त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत। आता यशश्री यांच्या प्रवेशामुळे कुटुंबातच एक नवी सुशिक्षित आणि तरुण पिढी राजकारणात सक्रिय होत आहे। ही भविष्यातील उत्तराधिकारी तयार करण्याची एक योजना आहे का? यशश्री यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील राजकीय शक्ती संतुलन कसं बदलणार? मुंडे भगिनींची एकत्रित ताकद भाजपसाठी फायद्याची ठरणार का? सहकारातून सुरू झालेला यशश्री मुंडे यांचा हा प्रवास भविष्यात विधानसभा आणि लोकसभेच्या दिशेने जाणार का? त्यांची स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा काय असेल? हे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं येणारा काळच देईल। अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नल विद्यापीठातून सन्मानित झालेली एक उच्चशिक्षित वकील आणि महाराष्ट्रातील एका मोठ्या आणि संघर्षशाली राजकीय घराण्याची वारसदार यशश्री मुंडे यांची सहकाराच्या राजकारणातील ही एंट्री ही केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित नाही, ही एका नव्या राजकीय पर्वाची, एका नव्या नेतृत्वाची आणि बदलत्या समीकरणांची नांदणी असू शकते। पंकजा, प्रीतम आणि आता यशश्री मुंडे कुटुंबाची ही तिसरी शक्ती बीडच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान कसं आणि किती मजबूत करणार? या बँक निवडणुकीत पंकजा आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहीण पुन्हा एकदा एकत्र येऊन यशश्री यांच्यासाठी बिनविरुद्ध विजयाचा मार्ग मोकळा करणार की इथेही राजकीय संघर्ष अटळ आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सहकारातून सुरू झालेला यशश्री मुंडे यांचा हा प्रवास भविष्यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात, विधानसभेत आणि लोकसभेत कोणती नवी उंची गाठणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात आणि वर्षात मिळतीलच। पण एक गोष्ट मात्र नक्की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या लेकीच्या या ग्रँड लॉन्चिंगने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक नवी उत्सुकता, एक नवी चर्चा आणि नवी समीकरणं मात्र नक्कीच सुरू केली आहेत।